हाय मैत्रिणींनो, आजची माझी रेसिपी जिरा राईस आहे। तर 1 वाटी तांदूळ घेतले। त्यासाठी तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्याला पावडर लावलेली असते। तांदूळ धुवून झालं ना की मग मी इकडं गॅस चालू करणार आहे। गॅसवरती पॅन ठेवणार आहे, कारण जिरा राईस सर्वांनाच आवडतो, कोणाला ना आवडत नाही असं नाही। तर जिरा राईस मला पण आवडतो, म्हणून म्हणलं आज खाण्याचा मूड, त्यामुळे मग मी जिरा राईस बनवले। तर पॅनमध्ये आपण तेल ओतून घ्यायचं आहे। तेल तापले का बघूया। जिरे टाकायचे, जिरे करपू द्यायचे नाहीत, असं थोडंसं खरपूस हे झाले की लगेच आपण फोडणी टाकायचं असते। त्यामध्ये कढीपत्ता टाकते, तांदूळ धुतलेले टाकले। आता पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला। पाणी ओतून घेतलं की मग आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊया। चवीपुरते मीठ घालायचे आहेत आपल्याला। चवीपुरतं मीठ घालून घेतलं की मग सगळं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला। ते मिक्स करायचं आहे, मीठ सगळीकडे लागू व्हावं म्हणून। तर मग ढवळून झालं तर लिंबू पिळते मी। लिंबू ह्याच्यासाठी पिळते की जिऱ्याचा भाताला पिवळसर कलर येतो, ते येऊ नये, पांढरा व्हावा म्हणून। त्यासाठी जिरे जे हे लिंबू पिळायचा आहे, जिऱ्याचा कलर येऊ नये म्हणून, आणि होते पण तसं। तर मग झालेलं आहे आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी आपण ते झाकून ठेवलेलं होतं। जिरा राईस होत आलेला आहे, अजून एक 5 मिनिट लागेल, झालेलं आहे। तर मग आता तूप सोडायचं आहे। तूप सोडल्याने मोकळा होतो भात। तूप सोडून थोडे 2 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे। झालेलं आहे आता जिरा राईस, बघा सुंदर झालं, मोकळा पण झालेला आहे। तर मग बघा कसं झालं आहे ते सांगा मला, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसा झालेला आहे। तर मग चला आता त्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया, आणि मी तडका करणार आहे। त्यासाठी तडका पॅनमध्ये मी तूप टाकते आणि खडे मसाले टाकणार आहे। लवंग आहे, मिरई आहेत, दालचिनी, विलायची, हिरवी मिरची, आणि परत कढीपत्ता टाकला आहे मी, कारण हे डेकोरेशनसाठी सजावट करणार आहे मी जिरा राईसवरती। हे बघा असं। तर चला मग, सुंदर झालेलं आहे। आता सबस्क्राईब जरूर करा, मस्त झालेलं आहे।